घ्यावा ही मागणी आहे। अर्थात आता चर्चेसाठी कोण पुढे येतं आणि त्या चर्चेतून काय तोडगा निघतो याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। रजत, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान आमची चर्चेची तयारी आहे, सरकारनं दारं बंद केली आहेत असं बच्चू कडू म्हणाले। दुपारी 12 पर्यंत वाट पाहू नाही तर रेल्वे अडवू असा इशारा त्यांनी दिलेला आहे। शेतकऱ्यांच्या आयुष्याची कोंडी झाली आहे, त्याचं काय असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय। चर्चेसाठी मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांनी यावं अशी अपेक्षा नाही असंही बच्चू कडू म्हणाले। आम्ही तर दार बंदच केले नाही, दार त्यांनी बंद केलेले आहे। सरकारला परीक्षा घ्यायची आहे आमची, त्यांनी ठरवलं असेल यांना रक्ताबांबळ करून पाठवायचं शेतकऱ्यांना। त्यांची मानसिकता असेल देवाभाऊची का यांना शेतीच्या धोरणातही मारायचं आणि रस्त्यावर आले तर तिथं गोळ्या मारायच्या, तिथं कलमीनं मारायचं धोरणं ठरवून आणि इथं गोडीनं मारायचं। हे ठरवलं असेल तर मग काही विषय नाही ना, आम्ही गोळ्या खायला तयार आहोत। 12 नंतर आम्ही रेल्वे रोको करणार, कारण सरकारचं नाक दाबाचं त्यांना असं वाटत असेल का आम्ही गाड्या वळवू किंवा या आंदोलनातून कुठेतरी वेगळा मार्ग निघेल, यांच्यामुळे समाधान झालं नसेल या आंदोलनामुळे, तर आता रेल्वे करू, रेल्वे जाम करून टाकू सगळी। दरम्यान सरकारनं ही दारं बंद केलेली असली तरी सुद्धा असा आरोप जरी बच्चू कडूंनी केलेला असला तरी सरकारकडून काय प्रयत्न होतात याकडे लक्ष असेल। दरम्यान कडूंच्या आंदोलनात आंदोलक ट्रॅक्टरवरून चक्कर आल्यामुळे पडले आणि त्यामुळे जखमी झालेत। जखमी शेतकरी आंदोलकावर रुग्णवाहिकेत उपचार सुरू आहेत। आंदोलकामध्ये आणखी एका आंदोलकाला फीट आलेली आहे। आंदोलनात 2 शेतकरी आंदोलक जखमी झाल्याची देखील माहिती मिळतेय। एका आंदोलकाला फीट आली आहे तर दुसरा एक आंदोलक ट्रॅक्टरवरून खाली पडल्यामुळे जखमी झालेला आहे। त्यांच्यावरती सध्या रुग्णवाहिकेत उपचार सुरू आहेत। गेल्या अनेक तासांपासून हे सगळे आंदोलक या आंदोलनात सहभागी झाले। 3 दिवस झाले हा मोर्चा निघालेला आहे। दरम्यान बच्चू कडू यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी, वामनराव चेटक, माजी मंत्री महादेव जानकर नागपूर इथे आंदोलनस्थळी शेतकऱ्यांसोबत रात्रभर रस्त्यावरतीच झोपले। ती दृश्य देखील समोर आलेली आहे। तर शेतकरी कर्जमुक्तीसाठी बच्चू कडूंच्या नेतृत्वात राज्यभरातील शेतकरी आणि